शकता किती क्रिस्पी झालेले आहे. किती क्रिस्पी असे हे आपले हे तयार झालेले आहेत. पाहू शकता मस्त असे. एन्जॉय करा मस्त असे. नमस्कार, ज्योती द हाऊस क्वीन चॅनलवर मी ज्योती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर उद्या आहे आषाढी एकादशी, तर त्यानिमित्त आज आपण उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत. तर हा पदार्थ बनवताना आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हा पदार्थ आपला बनवून तयार होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो साबुदाणा आपल्याला छान असं मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजेच फुलेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. जास्त कलर याचा बदलून द्यायचा नाही. तर 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला हा साबुदाणा मस्त असा भाजला जातो. तर पाहू शकता. तर आपला हा साबुदाणा आता भाजून झालेला आहे. तर एका ताटामध्ये हा साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे थंड करण्यासाठी. आणि थंड झाल्यानंतर हा साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे. म्हणजे ह्या साबुदाण्याचं आपल्याला पीठ बनवायचं आहे. तर पाहू शकता साबुदाणा अगदी थंड झालेला आहे. आता हा मिक्सरमधून काढायचा आहे आपल्याला. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. नक्की तुम्ही बनवा उद्या आणि खायलाही अगदी अप्रतिम लागते. तर मिक्सरमधून आपला हा साबुदाणा छान असा दळून घ्यायचा आहे. तर आपला हा साबुदाणा मिक्सरमधून दळून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. तुम्ही इथे कच्चा साबुदाणाही वापरू शकता, म्हणजे कच्च्या साबुदाण्याचं पीठही इथे वापरू शकता. तर 3 मीडियम साईजचे इथे बटाटे घेतलेले आहेत. हे उकडलेले बटाटे इथे मी वापरत आहे. तर हे छान असे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. साबुदाणा मी 150 ग्रॅम घेतलेला होता, तर त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे वापरलेले आहेत. नक्की तुम्ही ही रेसिपी बनवा, अगदी मस्त अशी चव आहे याची. तर बटाटे छान असे इथे सोलून झालेले आहेत. तर आता आपल्याला हे किसणीने किसून घ्यायचे आहेत. तर कुठेही आपण इथे पूर्वतयारी केलेली नाही. अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत पहा. तर पाहू शकता हे सर्व बटाटे छान असे आपले किसून झालेले आहे. आणि हे तेच मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण साबुदाणा बारीक केलेला होता. तर त्यामध्ये 8 ते 9 हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत. याचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे. याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर 3 ते 4 चमचे इथे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तर पूर्ण कूट यामध्ये मी टाकलेला आहे. पाहू शकता 3 ते 4 चमचे हा कूट आहे. आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आपण जे मिक्सरमध्ये मिरचीचा ठेचा केलेला आहे तर तो पूर्ण यामध्ये मी टाकून घेत आहे. यामध्ये आपल्याला अर्धे लिंबू पिळून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला साबुदाणा पीठ टाकून छान असं याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. याचा आपण जे मिक्सरमध्ये साबुदाणा बारीक केलेला होता ते यामध्ये टाकायचं आहे. आणि याचा छान असा घट्टसर गोळा बनवायचा आहे. अगदी घट्टसर गोळा बनवायचा आहे याचा. तर बटाटे पूर्ण थंड झालेले घ्यायचे आहे, म्हणजे उकडलेले गरम गरम बटाटे इथे वापरायचे नाही. अगदी थंड झालेले बटाटे इथे वापरायचे आहेत. तर पाहू शकता अगदी घट्टसर गोळा आपला हा बनवून तयार झालेला आहे. तर पोळपट लाटणं घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आणि इकडे पॅनमध्ये मी तेलही गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि त्या पिठातला इथे मी अर्धा भाग घेतलेला आहे. आणि याची आपल्याला अशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. त्यालाही मी तेल असं छान असं लावून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि अगदी अलगद हाताने आपल्याला हे जाडसर याची पोळी करून घ्यायची आहे. आणि पोळी आपल्याला जाडच लाटायची आहे. पाहू शकता या पद्धतीने. आणि याचे आपल्याला असे ट्रायंगलमध्ये याचे काप करून घ्यायचे आहे. तुम्हाला जे आकारामध्ये हे कट करायचं आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. तर पाहू शकता इतक्या जाडीची ही पोळी लाटून घेतलेली होती.
आणि तेल आपलं एकदम छान असं कडकडीत गरम झालेलं आहे, पाहू शकता. आणि ह्या तेलामध्ये आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि इथे लक्ष ठेवायचं आहे की आपलं तेल हे छान असं गरम झालेलं पाहिजे. तेल जर गरम नसेल तर इथे पूर्ण आपले ट्रायंगल आहे तर त्यामध्ये खूप तेल शिरते. तर इथे लक्ष ठेवायचं आहे की आपलं तेल अगदी छान असं गरम असले पाहिजे. आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे छान असं तळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हे सर्व ट्रायंगल आपले छान असे तळून झालेले आहेत. आणि किती छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि खायलाही खरंच खूप छान लागतात. तुम्ही ही दह्यासोबत नक्कीच एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. आणि नक्की उद्या उपवासासाठी हा ट्रायंगल तुम्ही बनवा. तयार झालेले आहेत, पाहू शकता मस्त. आणि एन्जॉय करा. कशी वाटली ही रेसिपी तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्रीमध्ये असतं. चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.